अभिनंदन. सगळ्यात महत्त्वाचं, मी अधिक वेळ बोलणार नाही, एवढा बौद्धिक चांगलं संजयजीने या ठिकाणी सांगितलं आणि नंतर आपल्याला गझल ऐकायची आहे, गझलेतून ज्वलंत विचार ऐकायचे आहेत. मी या मदत फाउंडेशनचा परिवारातला घटक आहे. याची वाटचाल, याची प्रगती गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही पाहतो आहोत. त्याच्यामध्ये जेवढा सहभाग देता येईल तेवढं देत आहोत. या ट्रस्टचं अभिनंदन आणि अभिमान याच्यासाठी आहे की भारतातील आमच्या माहितीप्रमाणे एकमेव संस्था आहे जी तरुण मुलींनी एका चांगल्या कॉजसाठी चालवलेली आहे. आणि खरं तर यापासून प्रेरणा घेऊन इतर युवकांनी राज्यातल्या, देशातल्या, जगातल्या आपले प्रश्न आपण सोडवण्यासाठी आपण मार्ग शोधण्याचं जे काम आहे त्याच्याबद्दल दीपाली, तुझं आणि तुझ्या टीमचं मनापासून अभिनंदन. दुसरं, सूत्रसंचलन करताना एक शेर म्हणला तुला माणुसकी जागवण्याचा, तर खरोखरच संजयजींचं ऐकल्यानंतर फक्त गरज जी आहे आजच्या काळामध्ये मबा ती माणुसकी जपण्याची, टिकवण्याची आणि संवेदनशीलता जपण्याची, टिकवण्याची. तुमच्या दोघांचा लढा पाहिल्यानंतर पोलीस विभागाने असेल, समाजाने असेल, प्रत्येकानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण आजच्या या दुर्दैवानं, या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाचा ओढ सत्ता आणि संपत्तीकडे आहे आणि त्याच्यामुळं मग चांगलं, वाईट, नीती, अनीती हे सगळं विसरून चाललेलं काम आहे. त्याचे हे परिणाम आहेत आणि हे आजचेच नाहीत. रामायण महाभारतापासून हे चांगल्या वाईटच युद्ध चालू आहे. पण दीपाली, तू चांगल्यांची सेना उभा केलीस, तुझ्या सेनेसोबत आम्ही आहोत. त्याच्यामुळं नाउमेद व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही, विजय आपलाच आहे. तेव्हा अशा कार्यक्रमातून संजयजींनी सांगितल्याप्रमाणे मी, मभा आणि मेघराज आम्ही परमनंट इन्व्हायटी आहोत त्या कार्यक्रमाचे, साक्षीदार आहोत. पण नवीन नवीन येणारे पाहुणे आणि ज्यांना पुरस्कार दिला जातो, राज्यातल्या, देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अतिशय मधुकरजी, मी तुम्हाला सांगितलंय उमरग्याचं असल्यामुळे तुमच्याकडे येणार. मागच्या वेळेसही लातूरच्या संस्थेचा आपण सत्कार केला होता. इथल्या सगळ्या कार्यक्रमांची आम्हाला माहिती आहे. नवीन विचार ऐकायला मिळतात, नवीन क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा परिचय होतो आणि ही संधी तुम्ही सातत्यानं देत आला, त्याच्याबद्दल तुमचे आभार आणि याच्या पुढे द्यावी अशी विनंती आणि मागणी. खूप खूप धन्यवाद. मोबासाठी मैदान मोकळं आहे.